नमस्कार मित्रांनो. तर आपण सर्वांनी तांदूळवाडीमध्ये घडलेली घटना बघितलीच असेल. तर अशा काही घटना ज्यावेळेस न्यूज बघतो ना आपण, तर खूप त्रास होतो. कारण ही पहिली वेळेस नाहीये. अशा घटना वारंवार का घडतायत? खरं तर एक कळत नाहीये, सरकार अशी परवानगीच का देतोय? विहिरींच्या बाजूला रस्ते किंवा रस्त्यांच्या बाजूला विहिरी ह्यांना परवानगी भेटलीच नाही पाहिजे. जेव्हा पण तुम्हाला रस्ते करायचे तर त्या विहिरींचा बंदोबस्त अगोदर करा ना. त्यामुळे असे निष्पाप जीव जाणार नाहीयेत. तर ही काळजी नक्कीच सरकारने घेतली पाहिजे. अशा दुर्घटनामध्ये जे निष्पाप जीव आहेत, ज्यांनी आणखीन जग पाहायला सुरुवातही केली नाही, त्या लेकरांची काय चुकी आहे? का आज एवढ्या कुटुंबाचा विनाश झालाय त्यांचा? आज आपल्याला न्यूज पाहून जर एवढं वाईट वाटतंय, तर त्यांच्या घरच्यांची परिस्थिती काय असेल? खरं तर देवाचरणी प्रार्थना, त्यांच्या कुटुंबांना हे दुःख सहन करण्याची ताकद देव. तर हे 14 जण जे देवदर्शनासाठी गेले होते, वापस येताना ज्या विहिरीमध्ये त्यांचं पिकअप पडून 7 जणांचा मृत्यू झालाय. आणि जे 7 जण वाचले त्यांच्यासाठी इरफान भैया देव माणूस ठरले. जे की त्यांच्या गाडीच्या पाठीमागे लागोपाठ असल्यामुळं त्यांनी पिकअप पाण्यात पडताना पाहिलं. तर त्यांनी कुठलाही विचार न करता त्यांच्या मित्रपरिवारांना कॉल करून त्यांनी स्वतः विहिरीमध्ये उडी घेतली. आणि ज्यावेळेस त्यांनी विहिरीत उडी टाकली त्यावेळेस त्यांना 4 ते 5 वर्षाचा छोटा मुलगा वरती येत होता. ते त्यांनी बघितलं आणि त्याच्या जवळ उडी घेऊन त्यांनी डायरेक्ट त्याला कवेशी घेऊन त्याचं शरीरातलं पाणी बाहेर काढून त्याला वाचवलं. असे पूर्ण सगळे त्यांनी 7 जणांना जीवदान दिले. आणि बाकीचे जे 7 जण आहेत त्यांना ती विहीर खोल असल्यामुळं, तर ते विहिरीमध्ये अडकल्यामुळे त्यांना वरती येता आलं नाही आणि त्यांचे प्राण वाचले नाही. त्यांना आपला जीव गमवावा लागला. तर ज्यांचा पण त्या पाण्यामध्ये जीव गेला त्यांच्यासाठी जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली. आणि ज्यांचा हॉस्पिटलमध्ये आणखीनही विलाज चालू आहे ते लवकर बरे होवं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर कृपया आपल्या सगळ्यांनाही एक विनंती आहे, आपण जेव्हाही देवदर्शनाला जातोय त्यावेळेस आपल्यासोबत जो व्यक्ती ड्रायव्हिंग करतोय त्याची व्यवस्थित झोप झालेली आहे का, किंवा त्याला कुठलं व्यसन आहे का, हे सगळं चेक करा आणि आपला सुरक्षित असा प्रवास करा. आपला स्वतःचा जीव वाचवा आणि इतरांचाही वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.